आणि एक महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे। या निकालाकडे राज्याबरोबरच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग निश्चितीचा अधिकार राज्य विधिमंडळांना आहे का, या मुद्द्याबरोबरच न्यायालय 6 महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करून निकाल जाहीर करणार आहे। त्यात आरक्षणाच्या 50% मर्यादा भंगाच्या मुद्द्याचाही समावेश असेल। या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले। तर आरक्षणाबाबत याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव। आपण पाहतोय आजची मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होत आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्व देशाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। मराठा आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे। दरम्यान मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि आज मराठा आरक्षणावर मोठा फैसला होणार आहे आणि या संपूर्ण निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय आताची मोठी बातमी, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आरक्षणावर आज मोठा फैसला होणार आहे आणि या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निकाल राखून ठेवण्यात आलेला होता आणि आज यावर सुनावणी होत आहे आणि आज संपूर्ण निकालाकडे राज्याबरोबरच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात मराठा आरक्षणावर मोठा फैसला होणार आहे। आरक्षण राहणार की जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विहंग ठाकूर यांच्याकडून। विहंग, आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होत आहे, नेमकी काय महत्त्वाची अपडेट आहे आपल्याकडे? आता ही जी सुनावणी आहे ती सुरू झालेली आहे आणि निकालाचं वाचन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत त्या मुद्द्यांनुसार निर्णय दिला जाणार आहे। एक तर गायकवाड आयोग जो आहे तो गायकवाड आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्या तो योग्य अहवाल आहे का सामाजिक आणि शैक्षणिक बाबतीमधला मराठा आरक्षणाचा। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे 50% वरचं आरक्षण ओलांडता येतं का, ह्या 2 मुद्दे। आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 102वी घटना दुरुस्ती आहे, त्याच्यानुसार आरक्षण जे आहे ते राज्यांना देता येतं का, या 3 मुद्द्यांवर जे आहे तो हा निकाल अपेक्षित आहे। नक्कीच धन्यवाद विहंग आपण दिलेल्या या माहितीबद्दल। तर विनोद पाटील हे संवाद साधत आहेत, आपण जाऊया थेट विनोद पाटील यांच्याकडे। मत करून वेगवेगळे मत वेगवेगळे पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे। न्यायालयाच्या विरोधात आम्हाला बोलायचं नाही, परंतु हा निर्णय दुर्दैवी आहे। याचा परिणाम संपूर्ण तरुण पिढीवर होणार आहे आणि याच्याबद्दल सुमारे 1000 पेक्षा अधिक पानांची याची कॉपी आहे। ही पूर्ण फाइंडिंग्स आल्यानंतर, डिटेल ऑर्डर आल्यानंतर वकिलांसोबत चर्चा करून समाजाच्या वतीने, तरुणांच्या वतीने काय पाऊल उचलायचं आणि कशा पद्धतीने पुढे जायचं याचा निर्णय आम्ही ऑर्डर आल्यानंतर घेऊ। परंतु आजचा हा दुर्दैवी दिवस आणि आता स्पष्ट झालेलं आहे की मराठा आरक्षण हे रद्द झालेलं आहे। दादा, आता तुमच्या पुढच्या काय संभावना आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही आता सगळ्या गोष्टी पुढे जाणार, कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता काय तुमच्याकडे चान्सेस आहेत? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्याच्यामध्ये 5 न्यायमूर्तींचं काय काय म्हणणं आहे, त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहे, हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या समोर चालू होतं। 5 न्यायमूर्तींनी हे जर स्थगित केला असेल, रद्द केला असेल
त्यानंतर हायर बेंचकडे जाण्याची आम्हाला मुभा आहे, परंतु ते जाण्या अगोदर ज्यावेळेस डिटेल ऑर्डर येईल, ती डिटेल ऑर्डर आल्यानंतर सर्व वकिलांशी, ज्येष्ठ विधी तज्ज्ञांशी चर्चा करूनच काहीतरी आम्ही निर्णय घेऊ, असं या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडणी करताना कोणी कमी पडलं का आणि काय काय चुका झाल्या असं आपल्याला वाटतं? बघा, न्यायालयामध्ये आम्ही सातत्याने सांगत होतो, न्यायालयीन लढाई याच्यासाठी एक रणनीती लागती. ABCD असे 4 प्लान त्या ठिकाणी लागतात. परंतु दुर्दैवाने मराठा आरक्षणाबाबत कोणीच कारभारी नसल्यामुळे कोणत्या वेळी कोणता मुद्दा मांडायचा आणि कशा पद्धतीने रणनीती करायची ही त्या ठिकाणी युक्ती आखली गेली नव्हती. ज्यावेळेस मागच्या लॉकडाऊनमध्ये मला चांगलं आठवतं, न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की स्थगिती देण्याचा संबंध नाही, अंतिम निकाल आल्यानंतर देऊ. त्याच वेळेस हे प्रकरण जर वर्ग झालं असतं तरी स्थगिती आली नसती. अशा एकापाठोपाठ अनेक चुका झाल्या. मी असं म्हणणार नाही की राज्य सरकारची मराठा आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नव्हती, परंतु युक्ती जरूर चुकलेली आहे असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो. मराठा समाजाला मानसिक धक्का देणारा हा निर्णय आहे, त्यातल्या त्या तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल त्यांना? हे बघा, फार कष्टाने, फार मेहनतीने 50 पेक्षा अधिक युवकांनी बलिदान देऊन त्यांची चिताची अग्नी आजही डोळ्यासमोर आमच्या आहे. फार मेहनतीने मिळवलं होतं. समाज रस्त्यावर उतरला होता. न्यायालयीन लढाई आम्ही लढलो होतो. जमेल त्या पद्धतीने प्रत्येक समाज बांधव भगिनी लढत होते आणि अशा वेळेस असा दुर्दैवी निर्णय येतोय. याच्यामुळे आजपर्यंत जे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ऍडमिशनचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता नेमकं आम्ही काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. तरी आम्ही संयमाने हे सर्व प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करू, परंतु आता खरी कसोटी आणि खरी जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये एखादा निर्णय लागतो, हायकोर्टामध्ये एखादा निर्णय लागतो. तसे 3-4 उदाहरणं आहे. जर आत्ताचंच उदाहरण घ्यायचं तर शासकीय सेवेमध्ये प्रमोशनबाबत मुंबई हायकोर्टाने निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टामध्ये तो चालू होता. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने विशेष बाब करून त्यांना सामावून घेतलं. तर राज्य सरकारला माझी विनंती आहे की आता देखील त्यांनी सुपरन्युमरी पद्धतीने आणि आता देखील त्यांनी विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व मराठा आरक्षण हे जर रद्द झालं असेल तर याचा काय पर्याय तुमच्या समोर आहे हे तुम्ही स्पष्ट करावं, अशी देखील मागणी आमची न्यायालयाला त्या ठिकाणी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारला त्या ठिकाणी आहे. भाजपच्या वतीने सातत्याने सांगितलं होतं की आम्ही एक सक्षम आरक्षण दिलेलं आहे, जे कोर्टात टिकणार आरक्षण आहे असं सांगत होते. मात्र आता ते टिकलेलं नाही. मग हे सक्षम आरक्षण होतं का? मी परत स्पष्ट करतो, ते टिकलं असतं तर आम्ही सर्वांचं स्वागत केलं असतं. आता हे टिकलेलं नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की देताना आमचा विचार झालेला आहे. आयोगाचा रिपोर्ट आमच्या समोर होता. मुंबई हायकोर्टाची लढाई आम्ही लढलो होतो, ती आम्ही जिंकलो होतो. परंतु सुप्रीम कोर्टात आज आम्ही या ठिकाणी हारलो. 2 प्रश्न आमच्या समोर आहे. एक, समाजाचे तरुण जे या आरक्षणामुळे ज्यांच्या आयुष्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, यांच्याबाबत सरकार आणि विरोधी पक्ष काय भूमिका घेतं. दुसरा प्रश्न आमचा असा आहे की जोपर्यंत आता आरक्षण हे स्थगित आहे, रद्द आहे, याबाबत काय आम्हाला ठोस पर्याय देता. हे 2 प्रश्न आमचे आज राज्य सरकारला आहे. गायकवाड समितीचा आयोग जो आहे, आयोग शिफारसी नाकारलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने. आज तुम्ही सुद्धा या आयोगासमोर तुमचं म्हणणं मांडलं होतं. काय चुका असतील वाटतं तुम्हाला या आयोगामध्ये? आयोगाने जो काही रिपोर्ट तयार केला होता, हा संपूर्णतः रिपोर्ट घरोघरी जाऊन जसं निवडणुकीमध्ये मतदान होतं तशा पद्धतीने लोकांनी सकाळपासून रांगा लावून त्या ठिकाणी पुरावे दिले होते. परंतु तसं रिपोर्ट तयार करत असताना शासकीय आकडेवारी किती आहे, किती विद्यार्थी शिक्षण घेतात, शासकीय नोकऱ्यामध्ये किती आहे, घरं कशा पद्धतीचे आहे, राहणीमान कशा पद्धतीचे आहे, तो फॅक्ट आणि चेहरा आरसा मराठा समाजाच्या ठिकाणी आहे. तर आपण पाहतो एक महत्त्वाची बातमी. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेला आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेलं आहे. आपण पाहतोय आताची मोठी बातमी.
या संदर्भात आपल्याशी बातचीत करणार आहेत विनायक मेटे, मराठा नेते आहेत. विनायक जी, आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण हे रद्दबातल ठरवण्यात आलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे? मला हे आज सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला आहे ही सगळ्यात मराठा समाजाच्या दृष्टीनं वाईट बातमी आहे आणि अतिशय पूर्णपणे ही सगळी जी प्रक्रिया झाली याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार आहे. या महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास त्यांनी हिरावून घेतलेला आहे. त्यामुळं ही सगळं पाप जे आहे हे आघाडी सरकारचं आहे, अशोकराव चव्हाणांचं आहे, उद्धवजी ठाकरे यांचं आहे. हे मराठा समाजाचं पूर्ण भविष्य यांनी धुळीच मिळवलेलं आहे. याचं पाप यांना इथं फेडावं लागेल. मराठा समाजानं भरभरून यांना मतदान दिलं, त्याचं पांग यांनी फेडायचं काम केलेलं आहे, एवढं मी निश्चितपणे सांगतो. आणि या सरकारचं जे पाप केलेलं आहे, जे चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, जो गोंधळ घातलेला आहे, त्याबद्दल सर्व समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे. विनायकजी, आपण पाहतोय की या आधीचा जो ड्राफ्ट होता महाविकास आघाडी सरकारकडे जो आलेला होता, तर त्यामध्ये नेमक्या काय चुका झाल्या याविषयी काय विश्लेषण कराल? पहिल्या 7 तारखेपासून जर आपण पाहिलं तर 7 जुलैपासून तर आतापर्यंत सगळ्या गोष्टी एकही गोष्ट त्यांनी केलेली नाही. वकिलाच्या बद्दल, तिथल्या मांडणीबद्दल, कोणी काय करायचं त्याच्याबद्दल, सर्व याचिका करताना एकत्र ठेवण्याबद्दल, पुरावे मांडण्याबद्दल अशा अनेक चुका त्यांनी केल्या. त्या वेळोवेळी आम्ही शासनाच्या समोर मांडलेल्या निदर्शनास आणलेल्या आहेत. त्यामुळे हे या सरकारची इच्छाच नव्हती मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट होत आहे. विनायकजी, आपण पाहत होतो की या अगोदर सुद्धा जेव्हा भाजपा आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळी सुद्धा मराठा आरक्षण हा प्रश्न जो आहे तो तापलेला होता, मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला होता. त्यावेळी सुद्धा वेगवेगळ्या सूचना येत होत्या आणि आता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आहे तेव्हा सुद्धा भाजपाकडून सूचना देण्यात आलेल्या होत्या, मराठा नेत्यांकडून सूचना देण्यात आलेल्या होत्या, मराठा संघटनांनी सुद्धा महत्त्वाच्या सूचना केलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मात्र सरकारनं ही लढाई जिंकली होती, पण त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली होती. या मधल्या काळात नेमक्या काय घटना घडल्या असाव्यात की त्यामुळे हे जे आरक्षण आहे ते रद्द ठरवण्यात आलेलं आहे? आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पाहतोय की मराठा आरक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्दबातल ठरवण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपण. आपल्यासोबत आहेत पत्रकार संजय मिस्किन. संजयजी, आपण पाहतोय की मराठा आरक्षण हे रद्द ठरवण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, याचं कसं विश्लेषण कराल आपण? निश्चितच हा महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण 30-32% असलेल्या मराठा समाजासाठी फार मोठा धक्का आहे. ज्या पद्धतीनं गेले अनेक वर्ष या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातून तयारी करण्यात आली होती, संघटनेच्या वतीने, संस्थांच्या वतीनं, इतर समूहाच्या वतीनं, म्हणजे देशभरात नव्हे जगभरात ज्या प्रकारचे संघर्ष किंवा लढा इतका शांतीपूर्वक आणि लोकशाहीच्या मार्गाने झाला नव्हता, तेवढा मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजातल्या लोकांनी रस्त्यावर उतरून आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या पीठानं मराठा आरक्षण हे रद्दबातल ठरवलेलं आहे. सगळ्यात आपली माणसं जगायला पाहिजे, ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि कुणी हा विषय हातात सुद्धा उद्रेकचा विषय शब्द सुद्धा कुणी काढू नये अशी माझी समाजाला विनंती राहते. या सगळ्या निकाल प्रक्रिया पाहिली तर राज्य सरकार तुम्ही म्हणलं की केंद्र सरकार नक्की काय याची कारण मानता आपण? नाही, मी म्हणणार नाही कोणीच कमी पडलं. सगळ्यांनी आपापली बाजू व्यवस्थित मांडलेली आहे. राज्य पूर्वीच्या सरकारने आपल्या विधानसभेत, विधानभवनेत हा कायदा पारित केला, हायकोर्टाने त्याला व्हॅलिड धरलं. त्याच्या पाठोपाठ थोड्या चुका होत्या ह्या सरकारमध्ये, पण त्यांनी सुद्धा दुरुस्त केल्या
आणि आपली बाजू त्यांनी चांगली जोमाने रोहित गीत आणि त्यांच्या पटवाल्या वकिलांच्या माध्यमातून मांडली. अनेक मराठा समाजाचे जे वकील होते त्यांना सुद्धा संधी मिळाली. सगळ्यांनी आपापली बाजू चांगल्या पद्धतीने मांडली आहे. आणि शेवटी निकाल असं सर्वोच्च न्यायालयाला वाटलं हे बरोबर नाही, त्यांनी तो निकाल दिला. म्हणून समाजासाठी ते दुर्दैव आहे, एवढंच मी म्हणू शकतो. निकाल असतो. समाजाची भूमिका न्यायालयापर्यंत पोहोचवण्यापेक्षा यामध्ये राजकारणच जास्त झालं असं म्हणा का? कारण अजूनही फक्त आपण आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात. मी एक शिवाजी महाराज शाहूंचा वंशज या नात्याने मी एवढंच सांगू इच्छितो, मी राजकारणाच्या पलीकडं या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. जिथं सरकार पूर्वीचं चुकलं त्यांना मी दुरुस्त केलेलं आहे. आत्ताच्या सरकारची मुवमेंट्स चुकली तिथेही मी दुरुस्त केली आहे. पण मला वाटतं शेवटच्या टप्प्यात सगळ्या सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली, राज्य सरकारने आपली चांगली भूमिका मांडलेली आहे, पूर्वीच्या सरकारने सुद्धा त्यावेळी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. सगळ्यांनी आपापल्या मराठा समाजासाठी प्रयत्न केला आणि माझाही प्रयत्न तो प्रामाणिक होता. एक शाहूंचा वंशज या नात्याने एका गरीब मराठा समाजाला हे आरक्षण मिळावं, ठीक आहे. पण एकच वाईट काय वाटते मला की बाकीच्या राज्यातल्या लोकांना तुम्ही 50% वर आरक्षण देता, त्या लोकांना सुद्धा तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने बोलवलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मग महाराष्ट्राला का हा वेगळा तुम्ही निर्णय देता? हाच मोठा माझ्या समोर एक मोठा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयानं सर्व इतर राज्यांकडून पत्रव्यवहार मागून घेतले होते, विचारणा केली होती. इतकी विचारणा केल्यानंतर महाराष्ट्राबद्दल असा द्वेष का झाला असं वाटतं? नाही, आता जे प्रश्न की कुठेतरी केंद्र सरकार ह्याच्यावरती सुप्रीम कोर्टावरती दबाव टाकते का असं वाटतंय का? मी काय त्या कशावर बोलू शकणार नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालय यांच्यावर कोण दबाव टाकल का हा मोठा प्रश्न आहे. आणि सर्वोच्च न्यायालय ह्याच्यासाठी स्थापन झालं असते की कोणाचा दबाव ते ऐकून घेत नाही. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की, आणि जो माझा प्रश्न आहे की बाकीच्या राज्यांना 50% वर दिलं गेलं, आपल्याला दिलं जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे समाजाच्या दृष्टिकोनातून. पुढचा लढा कसा असणार? नाही, आता मला माहीत नाही पुढं कसं जायचं आहे. मी 2007 पासून मी प्रामाणिकपणे लढतोय बहुजन समाजामध्ये मराठा समाजाला आणावं. माझ्याकडे जो प्रामाणिक प्रयत्न करायचा तो मी प्रयत्न केला. शेवटी समाज आपली भूमिका घेईल. पण समाजाला माझं एवढंच विनंती आहे, सध्या परिस्थिती फार वाईट आहे, लोक मारायला लागलेले आहेत, कोविड इतका भयानक परिस्थितीने वाढायला लागलेलं आहे. म्हणून आपलं पहिलं लक्ष सध्या कोविडच्या पेशंटकडं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेवटी आणि निकाल असतो म्हणून सर्वोच्च निकालाला सुद्धा आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. हा लढा काही 1-2 वर्षानंतर आहे, खूप वर्षांचा लढा होता, पूर्ण आपण तेवढ्या मागे परत गेलो असं म्हणायचं का? नाही, त्याच्यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही. म्हणजे आपलं काम काय प्रयत्न करणे, आपलं काम आहे की आवाज राज्यापर्यंत पोहोचवणे, आमचं काम आहे की हा आवाज सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवणे. आता केंद्राने आणि राज्यांनी परत एकदा ठरवावं, यातनं काही मार्ग निघतो का आणि काय वेगळा मार्ग आहे का? जसं आता ते मला माहीत नाही आहे, त्यांनी सगळ्या विद्वान लोकांनी बसणं गरजेचं आहे. जसं आज आर्थिक निकषावर तुम्हाला 50% वर दिलं जातं किंवा इतर राज्यात 50% वर दिलं जातं, त्यांना कसं दिलं जातं, मग महाराष्ट्र सरकारला का दिलं जात नाही, याच्यावर आता अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर केंद्राने आणि राज्यांनी एकत्र येऊन एक निर्णय घ्यायला पाहिजे परत, म्हणजे किंवा काय भूमिका घ्यायला पाहिजे. केंद्राने सुद्धा याच्यात इंटरव्ह्यू करणं गरजेचं आहे की सुप्रीम कोर्टाने हा निकाल का घेतला, कशासाठी घेतला, मग बाकीच्या राज्यांना कसं दिलं जातं, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. तोपर्यंत आता जसं तुम्ही मध्ये एक पर्याय उपस्थित केला होता की सुपरन्युमररी, तशा पद्धतीचा काही लाभ द्यायला पाहिजे मराठा? नाही, आता तर दुसरा पर्यायच मला दिसत नाहीये की सगळ्यात महत्त्वाचा पर्याय जो आहे तो सुपरन्युमररी. मी पहिल्या दिवशीपासून म्हणत आलो, त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की ही केस कोर्टात असल्यामुळं त्याला कुठेतरी फटका बसेल म्हणून सुपरन्युमररी नको. आता मला जो पर्याय दिसतोय आणि तो शेवटचा पर्याय तो म्हणजे सुपरन्युमररी, जो राज्याच्या हातातला आहे, राज्याच्या अधिकारातला आहे. महाराष्ट्र सरकारने ताबडतोब सुपरन्युमररीच्या पद्धतीने शिक्षणात तुम्ही वाढीव सीट्स द्या, तुम्ही द्या, युनिव्हर्सिटीजना इन्स्ट्रक्शन्स द्या, तुम्ही बाकीच्या शिक्षण ज्या संस्था आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्या, मेडिकल काउन्सिलकडनं तुम्ही मेडिकल काउन्सिलच्याकडनं परवानगी घ्या, तुम्हाला कायदे लॉमध्ये यायचं तर लॉचे जे डिपार्टमेंट्स दिली त्यांच्याकडनं परमिशन्स घ्या आणि तुम्ही सुपरन्युमररी वाढीव तुम्ही सीट्स द्यायलाच पाहिजे. आता त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्याला तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची काही परवानगी लागत नाही, त्याला तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागत नाही. ज्या डिपार्टमेंट्स आहे, जसं मेडिकल हे सेंट्रल गव्हर्नमेंटशी कनेक्टेड आहे ना, तुम्ही मेडिकल काउन्सिलची परवानगी घ्या. किंबहुना राज्यात तुम्हाला कुठं शिक्षणात तुम्हाला वाढवायचे सीट्स आहेत, ते तुम्हाला कोणाची जबाबदारी, तर पूर्णपणे अधिकार हा महाराष्ट्र शासनाचा आहे.
आणि म्हणून सुपरन्युमररी हा एकमेव पर्याय सध्या आहे. सुपरन्युमररी पद्धत ही त्वरित त्यांनी अंमलात आणावी. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की सध्या कोविडची महामारी फार वाढलेली आहे. आपलेच लोक, ह्याला जातपात नाही आहे, आपलेच लोक हे वारलेत, संख्या भयानक परिस्थिती चालली. ह्याला आपण जर कंट्रोल करू शकलो नाही तर आपल्याला आरक्षण काय दुसरं काहीच मिळणार नाही. म्हणून पहिलं आपले लोक जीवित राहायला पाहिजे. कोरोनाची महामारी हे संपुष्टात यायला पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग महाराष्ट्र सरकारसारख्या लोकांनी जर सुपरन्युमररी ही पद्धत आहे, हे सुपरन्युमररीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षणात तुम्ही हे सीट्स वाढवावं, जे हातात येते तुम्ही ते करावं. आणि नंतर विद्वान लोकांनी एकत्र बसायला पाहिजे, ज्याच्यात तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांशी आपण बोलणी करायला पाहिजे, राज्यातल्या लोकांशी बोलणी करायला पाहिजे. यात आणि काही वेगळा मार्ग निघतो का? शेवटी निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, हा निर्णय असतो, तो रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. पण रिस्पेक्ट करत असताना हेही मला सांगायचं आहे की समाजासाठी हा निर्णय दुर्दैवाचा आहे. नाही, मी मगाशी बोलल्याप्रमाणे मी सांगतो, वेळोवेळी तेच प्रश्नाचं उत्तर द्यायला माझी इच्छा नाही आहे की सगळ्यांनी आपल्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले, ज्याच्यामुळे कायदा पारित झाला, नंतर तो व्हॅलिड झाला. राज्य सरकार, आत्ताचं राज्य ठाकरे सरकारने सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केलाय, त्यांनी आपली बाजू मांडली. सेंट्रलनी सुद्धा जे 102 घटनेचा जो विषय होता तो सुद्धा त्यांनी मांडला. म्हणून मला कोणाला बोट दाखवायचं नाही की हा चुकलाय तो चुकलाय. यातनं आधी काही मार्ग निघतो का हे विद्वान लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांना किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या लोकांना सांगावं. तोपर्यंत तुम्ही सुपरन्युमररी देणं हाच एकमेव पर्याय दिसतो. आणि समाजाला माझी विनंती आहे, काही उद्रेक असं करू नका, कारण का आत्ता एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या शब्दाला आपण रिस्पेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच पाठोपाठ की जी कोरोनाची महामारी वाढलेली आहे तिथं लोकांना कुठं त्रास होणे, शेवटी मनुष्य हा मनुष्य असतो, त्या मनुष्याचं जीवन हे सांभाळणं, त्याला प्रोटेक्ट करणं, त्याला संरक्षण देणं हे आपलं काम आहे. त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण पाहत होतो छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता आणि त्यांनी असं सांगितलं की चुका दुरुस्त केल्या होत्या आधी सुद्धा आणि राज्य सरकारनं सक्षमपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली, पण हा निकाल जो आलेला आहे तो मात्र दुर्दैवी आहे. सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी, मात्र त्यांनी अशीही खंत व्यक्त केली इतर राज्यांमध्ये 50% आरक्षण दिलं जात आहे, मात्र महाराष्ट्राबाबत असा वेगळा निर्णय का देण्यात आला याविषयी सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याप्रकरणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. मराठा आरक्षणाचं निर्णयाचं वाचन माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. अतिशय दुर्दैवी क्षण, अतिशय भयानक असा क्षण माझ्यासाठी व संपूर्ण समाजासाठी आहे. आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही युनानिमसरित्या म्हणजे एकत्रितरित्या हा निर्णय देतोय. माननीय मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय व मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यामधून आम्हाला स्पष्ट होत नाही की मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने इंदिरा साहनी खटल्याबाबत पुन्हा एकदा रिव्ह्यू करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. यामुळे मराठा आरक्षण आम्ही रद्द करतोय असं स्पष्ट मत माननीय सुप्रीम कोर्टाने आज या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यांनी आपापली बाजू चांगल्या पद्धतीने मांडली आहे आणि शेवटी निकाल असं सर्वोच्च न्यायालयाला वाटलं हे बरोबर नाही, त्यांनी तो निकाल दिला. म्हणून समाजासाठी ते दुर्दैव, एवढंच मी म्हणू शकतो. निकाल असतो, उद्रेक होऊ नये मी ह्या मताचं आहे. एक तर एवढी महामारी चालू आहे कोविडची, माणसं मारायला लागलेले आहेत आणि मला असं वाटतं की ह्या मिनिटाला सगळ्यात आपले माणसं जगायला पाहिजे, ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुणी हा विषय हातात सुद्धा उद्रेकचा विषय शब्द सुद्धा कुणी काढू नये अशी माझी समाजाला विनंती राहणार.
तर फोन लाईनवरून आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट जोडले गेलेले आहेत. उल्हासजी, मोठा धक्का म्हणावा लागेल राज्य सरकारला. मराठा आरक्षणाचा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, घटनेचा प्राध्यापक म्हणून मी एवढंच सांगेन की कॉन्स्टिट्यूशन इज व्हॉट द सुप्रीम कोर्ट सेज द कॉन्स्टिट्यूशन इज. तर सुप्रीम कोर्ट हे फायनल इंटरप्रिटर आहे कॉन्स्टिट्यूशनचं. त्यामुळे हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो 14व्या कलमाखाली समानतेचा अधिकार आहे आणि 15 आणि 16 खाली आरक्षणाचे मुद्दे आहेत. यावर आंबेडकरांनी घटना समितीमध्ये स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की आरक्षण हा अपवाद आहे आणि समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. आरक्षण हा मूलभूत अधिकार नाहीये आणि त्यामुळे अपवाद हा अधिकारापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून 50%हून जास्त आरक्षण देता येणार नाही. आणि हाच मुद्दा बरोबर इंद्रस्वामी केसमध्ये 1992 साली सुप्रीम कोर्टाने 9 जजेसनी उचलून धरला होता. तेव्हा हा आत्ताचा कायदा आहे. आता आपण जो कायदा केला महाराष्ट्रामध्ये SC BCचा, तर त्याच्यामध्ये 16% मागितले होते, 13-14% बॉम्बे हायकोर्टने मान्य केले. हा बॉम्बे हायकोर्टचा जो निर्णय आहे ना, तो निर्णय चुकीचा अशा करता होता की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतो आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध निर्णय देण्याचं बॉम्बे हायकोर्टाने धारिष्ट दाखवलं आणि अर्थातच त्यामुळे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा स्टे दिला. एक गोष्ट फक्त मी सांगतो की यात कुठल्या राजकीय पक्षाचा दोष नाहीये. म्हणजे आताच्या सरकारचाही दोष नाही, आधीच्या सरकारचाही दोष नाहीये. कारण आधीच्या सरकारने सुद्धा जे बॅकवर्ड कमिशन आपल्या इथे त्याचा रिपोर्ट लेजिस्लेचर समोर ठेवला नव्हता आणि असं करता येत नाही. लेजिस्लेचर समोर हा रिपोर्ट ठेवावाच लागतो. नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास जे त्याचा सुद्धा रिपोर्ट संसदेसमोर ठेवावा लागतो. तेव्हा थोडीशी प्रोसिजरल चूक इथे मागच्या फडणवीस सरकारची पण झालेली आहे आणि हे मुख्यत्वे करून हे राज्यघटनेत आता बसत नाही. याच्यावर 2च उपाय असतात. एक तर 50% रिझर्वेशन ची जी लिमिट आहे, सिलिंग घातलेली आहे, ते वाढवण्याकरता सुप्रीम कोर्टाला सांगावं किंवा 143 कलमाखाली सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागावा की याविषयी आम्ही काय करू. तेव्हा ही दिशा असायला पाहिजे. पण आता जे आहे त्याप्रमाणे बॉम्बे हायकोर्टचा निर्णय जो आहे तो रद्द झाला. उल्हास, एकंदरीत आरक्षण दिल्यास घटनेचं उल्लंघन होईल असं कोर्टानं म्हटलेलं आहे. मात्र आता पुढची प्रोसिजर कशा प्रकारे असेल? हायर बेंचकडे हे प्रकरण जाण्याची आता मुभा देण्यात येऊ शकते का? नाही, तसं करता येईल. एक गोष्ट लक्षात घ्या की 9 जजेसनी जर का एखादा निर्णय दिलेला असेल तर त्याच्या विरुद्ध द्यायचं असेल तर त्याला मग 11चं जज बेंच तयार करावा लागेल, कॉन्स्टिट्यूशन बेंच. आणि हाच मुद्दा कपिल सिब्बल यांनी ऑलरेडी सुप्रीम कोर्टात दिलेला आहे. असं असताना फक्त 5 जजेस पुढे 5 जजेसना हा अधिकारच नाहीये की 9 जजेसचा निर्णय फिरवण्याचा. त्यामुळे 50% रिझर्वेशन त्यांना वाढवता येणार नाही. तर 11 जजेस समोर हे न्यायला पाहिजे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे समानतेचा अधिकार हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही असं केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे होणार आहेत. राजकीय लोकांना जितकं ते सोपं वाटतंय तितकं ते घटनेचे अभ्यास करणाऱ्यांना ते सोपं वाटत नाहीये. उल्हास बापटजी, आणखी एक विचारायचं आहे की 11 न्यायाधीशांकडे प्रकरण जावं यासाठी राज्य सरकारनं आधीच अर्ज केला होता. मात्र याला काहीसा उशीर झाला असं देखील म्हटलं जातंय. कारण या आधीच या संदर्भातला अर्ज करणं गरजेचं होतं. काय वाटतंय, कुठेतरी मराठा बांधवांची फसवणूक केली असं वाटतंय का तुम्हाला? सर्वोच्च न्यायालयाच्या हातात असतं, आपल्या सरकारच्या हातात काही नाहीये. आता CAA ही घटनात्मक आहे का, हा अर्ज करून 1.5 वर्ष झालेला आहे पण सुप्रीम कोर्टाने तो विचारार्थ घेतलेलाच नाही अजून. त्यामुळे शेवट कुठली केस घ्यायची कुठली घ्यायची नाही हे चीफ जस्टिस ठरवतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या हातात नाही ती गोष्ट. नक्कीच धन्यवाद उल्हास बापटजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एक मोठा धक्का या ठिकाणी म्हणावा लागेल राज्य सरकारला, त्याचबरोबर मराठा बांधवांना. कारण याआधी आपण पाहिलं असेल तर मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली होती. शांततेच्या मार्गाने मूक या ठिकाणी मोर्चे निघाले होते. एक लाल वादळ आपल्याला राज्यात पाहायला मिळालं होतं आणि आता कुठेतरी या मराठा बांधवांची निराशा झालेली आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी या बांधवांमध्ये उद्रेक जो आहे तो वाढू शकतो.
तर आपल्यासोबत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन जोडले गेलेले आहेत। संजयजी, एकंदरीत मोठा धक्का या ठिकाणी राज्य सरकारला म्हणावा लागेल। मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? निश्चितच हा कुठल्याही सरकारसाठी एक मोठा धक्काच आहे। त्यातल्या महाविकास आघाडी सरकारसाठी आल्यापासून जे धक्के बसत आहेत त्यात मराठा आरक्षणाचा हा धक्का सगळ्यात मोठा असेल असं राजकीय तज्ज्ञांचं मत होतं, विरोधी पक्षांचं मत होतं, समाजातील संघटनांचं मत होतं आणि समाजातील आबालवृद्धांचं मत होतं। हे टिकलं पाहिजे, कारण हे टिकण्याचं कारण एक असं सांगितलं जात होतं की राज्य मागासवर्ग आयोगाला जो घटनेनं दिलेला अधिकार आहे आणि त्या घटनेच्या अधिकारात राज्य मागासवर्ग आयोगाने समाजाची ज्या मानांकनावरती सगळे निरीक्षण केलं होतं, अहवाल तयार केला होता, मग त्याच्यात सामाजिक सगळ्या बाबी पाहिल्या होत्या, शैक्षणिक बाबी पाहिल्या होत्या, नोकरीतील टक्के पाहिली होती, समाजातील इतर असलेल्या समाजातील सगळ्या लोकांच्या म्हणजे विभागनिहाय मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र इथल्या विभागनिहाय किती टक्के मराठा हा अत्यंत हातावर पोट घेऊन जगणारा आहे याच्याबद्दलची सविस्तर आकडेवारी, म्हणजे डबेवाल्यापासून त्या हातगाडी ओढणाऱ्यापर्यंत आणि माथाडी कामगारांपर्यंत यांची सगळी टक्केवारी या अहवालामध्ये नमूद होती। आणि सगळ्यात महत्वाचा दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं कायदेशीर बाबीमध्ये बसवलं होतं आणि कायदेशीर बाबीत बसवलेला असताना राज्य सरकारने केलेला कायदा हायकोर्टामध्ये टिकतो आणि जो टिकत असताना केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस त्याला चॅलेंज दिलं जातं सुप्रीम कोर्टामध्ये, तर केंद्राची काय जबाबदारी होती की 10% EWS जे आरक्षण दिलेलं आहे ते देखील 50%च्या वरती आहे। त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाहीये। त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात कित्येक वेळेस राज्य सरकारच्या वतीनं विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर मग प्रत्येक राज्याला एक नोटीस पाठवण्यात आली आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं की 102वी जी घटना दुरुस्ती आहे ही 102वी घटना दुरुस्ती ही राज्यांच्या अधिकारांवरती बंधन आणणारी नाहीये। त्यामुळे राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित असल्याचं एक सुतोवाच मागच्या निर्णयाच्या वेळेस दिसलं होतं। त्यामुळे मराठा समाजाच्या एक मोठ्या अपेक्षा वाढल्या होत्या। राज्य सरकारने याच्या बाबतीत सगळ्या देशातील राज्यांना सहभागी करून घेण्याचा जो प्रयत्न केला तो त्याचाच एक भाग होता की मराठा समाज येथील 24 राज्यांमध्ये 50%च्या वरती आरक्षण गेलेलं असताना इव्हन आपल्याही महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण अस्तित्वात आहे। 2% जे 50%च्या वरती गेलेलं आहे ते एसबीच विशेष मागास प्रवर्गाचं ते देखील आज त्याच्यावरती कुठलंही भाष्य झालेलं नाही। फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या आरक्षणावरती इतक्या सुनावण्या झाल्या आणि त्या तातडीने झाल्या। आज तामिळनाडूचा कायदा असेल, आंध्र प्रदेशाचा कायदा असेल, पूर्वोत्तर राज्यातील अनेक राज्यांचे कायदे असतील। संजयजी, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत फोन लाईन वरून कायदेतज्ञ असीम सरोदे जोडले गेलेले आहेत। असीमजी, मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं यावर? हॅलो असीमजी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो पोहोचतो। मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलाय, मोठा धक्का म्हणावा लागतोय, काय म्हणणं आहे तुमचं यावर? कायदेशीरता आणि संविधानिकता याबद्दलचं ज्ञान समज ही आपल्या सगळ्यांनाच असण्याची गरज आहे असं मला वाटते आणि जे काही आधी निर्णय झालेले आहेत त्या आधारे सुप्रीम कोर्टाने आजचा निर्णय दिलेला आहे आणि सरसकट मराठा आरक्षण रद्द असं जे काही सांगितलं जात आहे तसं त्याचं स्वरूप नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी SC-BC साठी आरक्षण असं जे जाहीर केलं होतं ते रद्द केलेलं आहे आणि EWSचं जे आरक्षण आहे म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे 8 लाखापेक्षा कमी इन्कम असलेले कुटुंब आहे आणि जे SC, ST, OBC नाहीत असे जे कुटुंब आहेत त्यांना जे आरक्षण मिळते त्या आरक्षणासाठी मराठा समाज पात्र आहे आणि ते आरक्षण त्यांना कधीही मिळू शकते, ते उपलब्ध आहे। त्यामुळे सरसकट मराठा आरक्षणच नाही असं काही नाही, तर जे SC-BCचं आरक्षण केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते रद्द झालेलं आहे। नक्कीच धन्यवाद असीम सरोदेजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल। तर SC-BC साठी जे आरक्षण दिलं होतं ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे आणि दरम्यान मराठा समाजासाठी आजचा दिवस जो आहे तो दुर्दैवी मानला जातो, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील मराठा समाजाचे विनोद पाटील यांनी काही वेळापूर्वी दिली। तर संजय मिस्किन आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत। संजय मिस्किनजी, एकंदरीत SC-BC साठी जो आरक्षण लागू होतं तो कुठेतरी निर्णय जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं आणि याचा कशा प्रकारे आता परिणाम होणार आहे या ठिकाणी मराठ्यांच्या शिक्षणावर आणि नोकरीवर? निश्चितच महाराष्ट्राच्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं होतं त्याच्यातून काही प्रवेश झाले होते, वैद्यकीय प्रवेश झाले होते आणि खरंच एक थोडा गमतीशीर भाग असा वाटतो की आजचा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले सगळे प्रवेश हे अबाधित ठेवलेले आहेत, त्यांना धोका केलेला नाही। म्हणजे ते प्रवेश सुद्धा जर कायदाच रद्द झाला असेल तर ते प्रवेश रद्द होणं
हा सगळ्यात मोठा एक धोका होता आणि मोठा सारखी काळजीचं कारण होतं. परंतु ते मात्र प्रवेश अबाधित ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं दोन गोष्टी याच्यातून पुढे आता येऊ शकतात की बाबा अर्धा कायदा मंजूर केला तुम्ही 2020 पर्यंतचे सगळे प्रवेश आणि नोकऱ्या याच्यावरती तुम्हाला कुठेही बंधन आलेलं नाही, ते तसंच अबाधित राहिलेलं आहे. परंतु 2020 नंतर तुम्ही या कायद्याला पूर्ण रद्द केलेला आहे. त्याच्यामुळं मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ज्यांचा आतापर्यंत न्याय मिळाला त्यांना दिलासा जरी मिळत असला तरी पुढे चालून जो काय आता हा संधी होती, महाराष्ट्रात तरी किमान संधी होती, केंद्रीय नोकऱ्यांमध्ये ते मिळालं असतं की नसतं हा भाग गौण जरी असला तरी महाराष्ट्रातल्या ज्या नोकऱ्या म्हणजे ज्याच्यामुळे मेगा भरती थांबलेली आहे, गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातल्या 72,000 नोकऱ्यांची भरती थांबलेली आहे. आपण पाहतो की अनेक प्रकारे अनेक विभागामध्ये पदं रिक्त आहेत, परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना तो न्याय मिळावा त्याच्यासाठी या प्रकारे या भरती प्रक्रियेला स्थगिती तात्पुरती तरी दिली होती. परंतु याच्यातून सगळ्यात मोठा आता चॅलेंज म्हणजे आव्हानात्मक जो काळ आहे तो महाविकास आघाडी सरकारचा आहे. याचं कारण असं आहे की या विषयाचं राजकारण 100% होणार. हा विषय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर तो सगळ्यांवरती बंधनकारक आहे, सगळ्यांवरती हे अभिप्रेत आहे की आता सगळ्यांनी तो मान्य करायला हवा. परंतु मान्य करत असताना चुका काय झाल्या, त्याच्यामध्ये त्रुटी काय राहिल्या. आता त्रुटी काय राहिल्या तर एवढे मोठे देशभरातील सगळे दिग्गज वकील होते, संघटनांचे वकील होते, याचिकाकर्ते होते, यांचाही सगळा गेल्या 30-32 वर्षापासून ज्यांचा अभ्यास होता त्याही लोकांचा तिथं होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागासवर्ग आयोगाचा देखील त्याला एक सपोर्ट होता की असं केवळ जे राणे कमिटीच्या निर्णयावरती मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन आरक्षण दिलं होतं त्याला आव्हान झालं, ते त्यावेळेस नाकारलं हायकोर्टाने. म्हणून त्यानंतर 3 वर्षे 3.5 वर्षे राज्य मागासवर्ग आयोगाने त्याच्यावरती काम केलं आणि त्याला एक घटनात्मक स्वरूप दिलं की राज्याच्या मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक असलेलं मागासलेपण आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे जी बाजू मांडायची होती ती सगळी ताकदीनिशी मांडली. त्याच्यामध्ये केंद्र सरकारला इन्व्हॉल्व्ह करायचं होतं तर केंद्र सरकारला करण्यात आलं. ही 3 खंडपीठाकडून 5 नव्हे तर 11 न्यायाधीशांच्या खंडपीठांकडे हे वर्ग करा, कारण हा आरक्षणाचा विषय आता कालबाह्य झालेला आहे. इंदिरा साहनीच्या निर्णयानंतर देशभरातील अनेक, आपण पाहिलं असेल, जाटांचं आंदोलन झालेलं आहे आरक्षणासाठी, पटेलांचं आंदोलन गुजरातमध्ये झालेलं आहे, गुर्जरांचं आंदोलन झालेलं आहे आणि तशाच पद्धतीवरती मराठ्यांचं देखील झालेलं आहे. त्यामुळे देशभरातील जी आरक्षणाच्या बाहेर जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गात सध्या मोठ्या प्रमाणात मागणी होत असताना या सगळ्या कायद्याचा फेरविचार करून 50%च्या वरची तुम्ही आता मर्यादा क्रॉस करण्याला हे द्या. आणि ऑलरेडी आहे अनेक राज्यामध्ये आहे, मी मगाशी सांगितलं की 23-24 राज्यामध्ये 50%ची लिमिट क्रॉस केलेली आहे. मग महाराष्ट्राच्या मराठा समाजासाठी जर 50%ची लिमिट क्रॉस करण्यासाठी बाकीचे सगळे कायदे आणि नियमांची बंधनं आडवी येतात किंवा त्याच्यावरती आधारित निर्णय दिला जात असेल तर हा मराठा समाजासाठी पण आणि हा राज्य सरकारसाठी पण मोठा धोका आहे. दुसरा राहिला प्रश्न तुम्ही विचारला की याचे सरकारवर काय परिणाम होतील, तर सरकारवर निश्चितच याचे विपरीत परिणाम होतील. त्याचं कारण आहे की सरकारला आता मोठं चॅलेंज समोर आलेलं आहे. एका बाजूला अनेक राजकीय आव्हानं असताना, कोरोनाचं प्रचंड मोठं संकट असताना मराठा समाजाचं आरक्षण हे रद्द केल्यामुळं आता सरकारच्या समोर एक नवीन पेच निर्माण झाले. त्यामुळं राज्य सरकारला राज्याच्या अखत्यारीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाच्या कायद्यानुसार जरी तरतूद करता नाही आली तरी आता त्याला कशा नक्कीच संजयजी थोडंसं तुम्हाला थांबवतं. एकंदरीत राज्य सरकार समोर आता नवीन पेच निर्माण झालेला आहे. दरम्यान आशिष शिलार बोलत आहेत, थेट जाऊयात. 2 गोष्टी मला या ठिकाणी अजून स्पष्ट करायच्या आहेत. भारतीय संविधानाच्या 102व्या अमेंडमेंटनुसार नॅशनल बॅकवर्ड कमिशन चं जे काम देशातील किंवा अन्य राज्यातील ओबीसी च्या बद्दल सेंट्रल लिस्टमध्ये त्यांचं नाव येण्याबद्दलचा अधिकार असलेला 102 व संविधानाची अमेंडमेंट ही टिकवली पाहिजे, ही भूमिका के वेणुगोपाल ॲडव्होकेट जनरल यांनी घेतली आणि म्हणून 102व्या संविधानाच्या अमेंडमेंटला कुठेही नख लागल्याचं दिसत नाही. संपूर्ण जजमेंट आपण वाचूच. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा या 5 बेंचच्या समोर मराठा कोटा आरक्षणाबद्दलचे फायदे टिकवले गेले पाहिजेत हीच भूमिका मांडली.
तिसरा मुद्दा, इंदिरा साहनी च्या लार्जर बेंचच्या जजमेंटनुसार आरक्षण 50% वर असाधारण एक्सेप्शनल परिस्थितीत जाऊ शकतं, तो अधिकार आहे. या लार्जर बेंचच्या जजमेंट बाबत सुप्रीम कोर्टाने कुठेही त्याच्यावर भाष्य करून किंवा त्याच्या विरोधात भाष्य केल्याचं दिसत नाही आहे. त्यामुळे तेही अधिकार अबाधित राहिलेले आहे. आणि त्यामुळे केंद्राने आपली भूमिका ठेवली. फडणवीस सरकारने जे केलं ती मेहनत, तो पूर्वाभ्यास आणि गायकवाड कमिशनचा रिपोर्ट याला पाण्यात घालण्याचं काम आताच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलंय. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला विनंती करतो, अजूनही हा विषय कुठल्याही अहंकाराचा नाही. सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असलेल्या आमच्या मराठा बंधू भगिनींना सुद्धा, युवकांना त्यामध्ये आरक्षणाचे फायदे हे मिळाले पाहिजेत. भारतीय जनता पार्टी तुम्हाला विनंती करते, अजूनही तुम्ही राज्यात सत्तेमध्ये आहात, विरोधी पक्ष म्हणून आम्ही या मराठा समाजाला अजूनही आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी जर एखादी भूमिका, कायदा प्रस्तावित राज्य सरकार करणार असेल, किंबहुना त्यांनी करावा, फायदे मिळवून देण्याची भूमिका घ्यावी. आणि त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन असेल. हे फायदे आणि आरक्षण अन्य कुठल्याही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला नख न लावता करावं, ही आमची त्यांना विनंती आहे. आणि अजूनही मराठा समाजाला त्यातले फायदे मिळण्याच्या साठी सरकारच्या बरोबर राहण्याची आमची भूमिका आहे. प्रश्न असा आहे, देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण मिळवून दिलं, त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की हे आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकेल, तर तसंच झालं नाही. याला तुम्ही महाविकास आघाडी सरकारला जबाबदार ठरवताय का? त्याचबरोबर तुमची मागणी का सरकारला काय सूचना कराल तुम्ही? हे खरं आहे की ज्या वेळेला हे आरक्षण आणि आरक्षणाचा कायदा देवेंद्र फडणवीस सरकारने आणला, त्यावेळेला हा सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवूच या भूमिकेने आम्ही भूमिका घेतल्या होत्या. याचं कारण, या अगोदर ज्या वेळेला मराठा आरक्षण तत्कालीन काँग्रेसच्या सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं होतं, त्यावेळेला पूर्व अभ्यासाची कुठली समिती नव्हती, मागासवर्गीय आयोग अस्तित्वात नव्हता, मागासवर्गीय आयोगाने असा कुठलाही रिपोर्ट रॅटिफाय केला नव्हता. केवळ समाजाला धुळफेक करण्यासाठी एक समिती बनवून, ज्या समितीला कायद्याचा आणि संविधानाचा संपूर्ण अधिकार आणि त्याला असलेली कर्तव्य नसताना सुद्धा त्या समितीच्या केवळ आधारावर निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षण दिलं होतं. आणि त्यामुळे ते उच्च न्यायालयात टिकलं नव्हतं. पण फडणवीस सरकारने केलेला पूर्वाभ्यास, त्यासाठी केलेल्या समित्या, त्यासाठीचे NGO आणि गायकवाड कमिशन हे मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, तर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा टिकलं असतं. पण उच्च न्यायालयात जे टिकलं ते सर्वोच्च न्यायालयात मांडण्यामध्ये संपूर्ण जोर लागला असंच चित्र नाही आहे. आणि दुर्दैवाने त्या चित्राला, त्याला जबाबदार हे आताचं महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार आहे. आणि म्हणून ते आपला पळ यातून काढू शकत नाही. नंबर 1, आमची सरकारला विनंती आहे, ओबीसी, SC, ST अन्य कुठल्याही आरक्षणाला नख न लावता जसा फडणवीस सरकारने निर्णय घेतला, तसा आजही सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटमध्ये केंद्राने भूमिका घेतल्यामुळे, पुन्हा सांगतो, केंद्राने भूमिका घेतल्यामुळे संविधानाचं 102 व अमेंडमेंट आणि इंदिरा साहनी जजमेंटला रिव्हिजिट करण्याची गरज नाही, हे स्पष्ट असल्यामुळे आजही मराठ्यांना आरक्षण किंवा आरक्षणाचे फायदे हे ठाकरे सरकारने द्यावेत. त्यासाठी सर्व संबंधित कायदेशीर एक्सपर्ट बरोबर बसावं, सर्व पक्षीय, सर्व समाज, सर्व समाजाच्या संघटना यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि हे फायद्याने आरक्षण मिळवण्याची आजही भूमिका घ्यायला कुठलीही अडचण राज्य सरकारला नाही. राज्याने तो निर्णय घ्यावा. भारतीय जनता पार्टी असा निर्णय घेतला तर त्याचं स्वागत आणि समर्थन करेल. सर, प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आता मराठा आरक्षण आता पूर्णपणे लांबणीवर गेल्याचं दिसतंय, सुप्रीम कोर्टानेच कायदा रद्द केलेला आहे, पुन्हा प्रदीर्घ कालावधी लागू शकतोय, मराठी नेतेही अनेक संघटनेचे म्हणत आहेत,
तर आता मराठा संघटनामध्ये पुन्हा उद्रेक होऊ नये हा एक मोठा प्रश्न आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरं, कारण का आता पुन्हा एवढी सगळं आयोग नेमल्यानंतर, एवढी चर्चा झाल्यानंतर रद्द झालेलं आहे, तर पुन्हा कायद्याचा काय कक्षेत आणून आरक्षण देणं केवढं मोठे कसरतीचं काम असणार आहे? खरं तर जे आरक्षण या सगळ्या कायदेशीर टप्प्यांना पार करून सकारात्मक कायद्याच्या कक्षेमध्ये बसून अगदी उच्च न्यायालयापर्यंत टिकवलं, ते सुप्रीम कोर्टापर्यंत नीट मांडलं असतं तर कदाचित तेच सोयीचं झालं असतं. कारण या वेळेला अजून एक जास्त चांगली गोष्ट घडली ती म्हणजे केंद्र सरकारने सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या मराठा कोट्याच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आणि म्हणून या सगळ्या वेळेला वाचवण्याचं काम योग्य जर प्लीडिंग सुप्रीम कोर्टासमोर झालं असतं असं आमचं मत आहे तर बरं झालं असतं. पण आता पुन्हा या कार्यकक्षेत आणून देण्यासाठीचा दिरंगाई लागू नये म्हणून तातडीने राज्य सरकारने पावलं उचलावीत असं आमचं म्हणणं आहे. आशीष जी, हिंदी में भी जानना चाहिए सुप्रीम कोर्ट के फैसले से बीजेपी किस तरीके से देखती है इस पूरे फैसले को? आप खुद लॉयर हैं तो किस तरीके से एनालाइज कर रहे हैं इस फैसले को? भाजपा की आगे की भूमिका क्या होगी? सर, कोर्ट ने ये भी कहा है कि जो ये आपात स्थिति नहीं थी कि गायकवाड़ समिति ने जो अपना रिपोर्ट दिया उसमें आपात स्थिति का जो जिक्र किया है वो कानून के मुताबिक नहीं है, इसलिए फैसले को रद्द कर दिया है. आज जो सुप्रीम कोर्ट का फैसला मराठा आरक्षण से संबंधित आया है वो पूरा पढ़ने का मौका अभी तक हमें नहीं मिला. अच्छा ये होता कि अगर हम पूरा जजमेंट पढ़ने के बाद उसकी प्रतिक्रिया देते तो सभी बिंदुओं के ऊपर स्पष्टता लाने में और अच्छी बात होती, ऐसा हमारा मानना है. लेकिन जो जानकारी सुप्रीम कोर्ट के जजमेंट को जनता तक पहुंचाने वाले अलग अलग सोशल मीडिया प्लेटफॉर्म के तहत मिली है और उस आधार पर जो पढ़ा है उसके आधार पर मैं मेरा वक्तव्य रख रहा हूं. और इसमें एक बात स्पष्ट दिखाई पड़ती है कि जो आरक्षण भारतीय जनता पार्टी के देवेंद्र फडणवीस सरकार ने मराठा समाज को सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास इस गट में, इस क्राइटेरिया में हो सकता है इस प्रकार का करने का निर्णय किया. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. राजीपणा पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी कोर्टामध्ये वकील उपस्थित करणं, दस्तऐवज पुरवणं, किंबहुना देवेंद्र फडणवीस सरकारनं ज्या पद्धतीनं कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी भूमिका घेतली होती त्याला पूरक भूमिका न घेता राजकारणाच्या उद्देशानंच या ठिकाणी पाहिलं आणि त्या दुर्लक्षपणाचा, सरकारच्या निष्काळजीपणाची किंमत आता दुर्दैवाने या निकालाच्या माध्यमातून मोजावी लागते. तर राज्याचं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आजच्या या निकालावर. मात्र राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेला आहे. एक मोठा धक्का या ठिकाणी राज्य सरकारला म्हणावा लागेल. गायकवाड समितीच्या शिफारशी देखील स्वीकारण्यायोग्य नाहीत असं देखील सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का म्हणावा लागेल. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं आणि या प्रकरणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं आज निकाल दिलेला आहे आणि हे आरक्षण जे आहे ते रद्दबातल केलेलं आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. वर्षावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवलेली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर ही तातडीची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणावर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलवण्यात आल्याचं कळतंय. मराठा उपसमितीचे सदस्य त्याचबरोबर वकील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी आता चर्चा केली जाणार आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत. श्रेयस, मराठा आरक्षणाचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे आणि यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. कोण कोण उपस्थित आहेत आणि नेमकं काय होणार आहे आता? या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात आपण म्हणू शकतो भक्ती. कारण एकूणच रद्द केल्यानंतर आता पुढची पावलं असतील तरी काय स्टेप्स आपण घ्यायला हवेत ह्याचा निर्णय आता आत होताना दिसतोय. ही चर्चा आता आत होताना दिसतंय. या सगळ्यामध्ये अनेक वकील आता आहेत, अभ्यासक आहेत. त्यासोबत दिलीप वळसे पाटील आणि अशोक चव्हाण हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर आता आहेत. VCच्या माध्यमातून जरी हे डिस्कशन होत असेल तरी ही महत्त्वाची बैठक असं म्हणावं लागेल. कारण एकूणच प्रत्येक पदोपदीवर मराठा आरक्षणावर कुठे ना कुठे सरकारला एक पाऊल मागेच घ्यावं लागलं आहे. आता ते मागे घेतलेलं पाऊल आता ते पुढे कसे टाकणार आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं भक्ती. आणि सगळ्यात महत्त्वाची बैठक असं आपल्याला म्हणावंच लागेल.
नक्कीच धन्यवाद श्रेयस. या बैठकीसंदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होत असल्याचं कळतंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. पंढरपुरात आता मराठा समाजाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत. दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यानंतर पंढरपूरमध्ये मराठा समाजाच्या युवकांनी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पंढरपुरामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. माझ्यासोबत आता राज्य समन्वयक महेश डोंगरे आहेत. नेमक्या कशा पद्धतीचा निकाल आला? महाराष्ट्रामध्ये जो हायकोर्टामध्ये गायकवाड आयोगाचा जो शिफारस होती तो हायकोर्टाने मराठा आरक्षण लागू केलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचा निकाल, गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला आणि मराठा समाजाच्या कटुनीती करून हे आरक्षण रद्द केलेलं आहे. 42 तरणी बांधव आमची पोरं युवक मराठा आरक्षणाचे शहीद झालेले आहेत. 13,700 युवकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 58 मूक मोर्चा काढून, ठोक मोर्चा काढून शांततेच्या मार्गाने आम्ही या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला दाखवून दिलेलं आहे. तरीसुद्धा ही सरकारने कटुनीती करून आमचं आरक्षण रद्द केलेलं आहे. तरी राज्य सरकार व केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मराठ्याच्या आमदार खासदारांना लाजावाटा बांगड्या भरा आणि यांच्या चपल्या उचला आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतो, तुम्हाला आता घराच्या बाहेर पडून दाखवा, तुम्हाला आता मराठ्याची गाठ आहे. यापुढचं आंदोलन कसं असणार? 2 तासामध्ये मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्यातील सर्व समन्वयकाची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर एक राज्यव्यापी बैठक होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या दोन्ही सरकारमधल्या केंद्रातल्या खासदारांना, महाराष्ट्रातल्या आमदार मंत्र्याला आम्ही आता हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर. मराठा बांधवांचा आक्रोश आपण बघतोय. राज्यभरामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला जातोय. पुण्यामध्ये सुद्धा काळ्या फिती बांधून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. या संदर्भात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. मराठा समाजामध्ये मोठा उद्रेक जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय. काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. आपल्यावर काही कार्यकर्ते, मराठा आरक्षण रद्द झाले, काय प्रतिक्रिया पहिली? हा मराठा समाजासाठी अत्यंत काळा दिवस आहे. या ठिकाणी मराठा समाजाने गेले 35-40 वर्ष आरक्षणासाठी जो लढा दिला होता त्याच्या विरोधात हा सुप्रीम कोर्टाने डोळ्यावरची पट्टी बांधून दिलेला निकाल आहे. केवळ मराठा समाजाचंच, महाराष्ट्राच्या मराठा समाजाचंच आरक्षण त्यांनी रद्द केलेलं आहे. इतर राज्यांमधले 50% मर्यादा ओलांडल्यासुद्धा तरीसुद्धा त्यांच्या विरोधात निकाल न देता केवळ मराठा समाजाला आणि गृहीत धरून त्यांनी हा निकाल दिलेला आहे. काळ्या फिती लावून तुम्ही निषेध व्यक्त केला. याच्यात 2 गोष्टी आहेत. कारण मराठा समाजाने मराठा समाजाचा घात केलेला आहे, मराठा नेत्यांनी घात केलेला आहे, सगळ्यात मोठा आरोप. कारण आमच्याकडे जे पुरावे होते की गेल्या ह्या 1.5 वर्षामध्ये सरकारने ह्या चालढकलपणा, ज्या पद्धतीचं कम्युनिकेशन गॅप जो पाडलेला आहे सुनावणीच्या दरम्यान, आणि याच्यानंतर कोर्टावरती पण आमचा आक्षेप आहे, आमच्यावर काय ॲक्शन गुन्हे दाखल करायचे चालतील. आता आमच्या तरुणांचा आता संताप उद्रेक हा बाहेर पडणार आहे. कारण गेल्या 32 वर्षापासूनचा हा लढा, 42 बांधवांचं आत्मबलिदान, अण्णासाहेब पाटलांचं आत्मबलिदान, ह्या सगळ्या घटना, ह्याच्यानंतर 58 मोर्चे, एवढी शांतता समाजाने पाळून जर आमच्यावरती हा काळा दिवस बघण्याची वेळ येत असेल तर आम्ही सर्व यंत्रणेचा धिक्कार करतोय आणि निषेध व्यक्त करतो. काय पुढची भूमिका असणार? नाही, पुढची भूमिका या राज्यकर्त्यांनी चुकीची पावलं उचलून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वकील जे पाठवले पाहिजे होते, वकिलांची बाजू न मांडणं, तिथं गैरहजर राहणं, त्यानंतर 102व्या घटना दुरुस्तीमुळे वेळ घालवणं, त्यानंतर ज्या आयोग आम्ही महाराष्ट्रामध्ये जो आयोग तयार झाला होता त्याचं जे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होतं, साधं ते ट्रान्सलेशन हे सरकार करू शकलं
आणि त्या ठिकाणी योग्य बाजू मांडू शकला नाही. त्यामुळं हा जो निर्णय आला आहे, आज सरकारच्या वेळकाढूपणामुळे आला आहे. सरकारने बाजू योग्य मांडली असती तर नक्कीच हा निकाल वेगळ्या पद्धतीचा आला असता. आणि 50% कॅपमुळे जर आमचं आरक्षण तुम्ही उडवत असाल तर तो इंदिरा साहनीचा खटलाचा निकाल 30 वर्षापूर्वी आला होता आणि 30 वर्षापूर्वीची सामाजिक विषमता, सामाजिक भेदभाव, ते सगळे प्रसंग वेगळे होते. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज आमचा समाज मागाच राहिलेला आहे आणि आम्ही ते आयोगाच्या माध्यमातून सिद्ध केलं होतं. आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे होता. एक तरुण म्हणून, एक खतखत म्हणून या सरकारचा देखील निषेध करतो आणि या निर्णयाविषयी आम्ही समाधानी नाही. भविष्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा पुढची भूमिका ही उग्र स्वरूपातली असेल. कृपया करून हे सर्व पाप राज्यकर्त्यांचं आहे हेच नक्की सांगतो. हा उद्रेक सगळा पाहायला मिळतोय. 100% याच्यापेक्षा उद्रेक हा कुठल्या स्वरूपाचा असेल ही आत्ता कल्पना ब्रह्मदेवसुद्धा देऊ शकत नाही. कारण महाराष्ट्राच्या, मराठ्यांच्या आणि संपूर्ण कृषक समाजाच्या दृष्टीने देशातल्या हा अतिशय काळा दिवस आहे आणि याचं संपूर्ण जे अपश्रेय असेल ते या विद्यमान सरकारचे. या सरकारने सुरुवातीपासून सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडण्यामध्ये कमी पडले. त्यांचे वकील कधी हजर नव्हते, कधी अनावश्यक कागदपत्रे सुप्रीम कोर्टासमोर ठेवत होते आणि हे संपूर्ण करत असताना केंद्र सरकारने 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सुद्धा जे ॲफिडेव्हिट दिले त्याचा फायदा वास्तविक घ्यायला पाहिजे होता की राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. असं असताना यांनी अतिशय नालायकी दाखवली आणि या संपूर्ण गोष्टींमुळं मराठा समाजाचं अतोनात नुकसान झाले, कधी भरून निघणार नाही आणि ह्याचा उद्रेक हा कुठल्या स्वरूपात होईल हे जी कल्पना आता कोणी देऊ शकत नाही. आम्ही ह्या गोष्टीचा प्रचंड धिक्कार असा व्यक्त करतो. काय वाटतं तू? हा अत्यंत काळा दिवस आहे आज आमच्यासाठी आणि राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी आम्ही त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. त्यांनी बाजू आपली मराठा समाजाची मांडण्यास कमी पडलेल्या आहेत. आज सर्वप्रथम आमच्या कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 40 वर्षापूर्वी बलिदान दिलेले. त्यानंतर आमच्या अनेक तरुणांनी यासाठी बलिदान दिलेले, पण याची कुठलीही दखल आणि किंमत या शासनाने ठेवली नाही. अत्यंत वेळ काढूपणाकडून हे आरक्षण कसं भेटणार नाही यासाठीच प्रयत्न केले. इतर राज्यांमध्ये हे सगळं आरक्षण वाढवलं तर चालतं, पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला यांनी वंचित ठेवायचंच असं ठरवलेलं आहे. त्यामुळे याचा मी जाहीर निषेध करतो आणि आगामी काळामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे काही आता समाजाचा उद्रेक जो काय होईल त्याला संपूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल. नक्की आजचा हा काळा दिवस आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात आता जो उद्रेक होईल याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार असेल असा इशारा जो आहे तो या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे. कॅमेरा निखिल करंदीकर सह सागरवाड, साम टीव्ही, पुणे. आपण बघितलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. मराठा समाजाकडून निषेध केला जातोय आणि या सगळ्याचं खापर फोडलं जातंय ते राज्य सरकारवर. राज्य सरकारनं या सगळ्या मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये योग्य मांडली नाही अशा प्रकारचा आरोप सुद्धा केला जातोय. याविषयीच बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संजय मिश्किन आपल्या सोबत आहेत. मिश्किन सर, स्वागत आहे आपलं साम टीव्ही मध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निकाल आल्यानंतर राज्यभरातून आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. कसं बघता या निकालाकडे आणि काय भविष्यामध्ये पडसाद उमटू शकतील? निश्चितच ज्या पद्धतीनं मराठा समाजाने अत्यंत शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी करून महाराष्ट्रात आपल्या संघटन आणि आपल्या संख्याबळाची ताकद दाखवली होती. आणि ती ताकद केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, देशापुरती नव्हती, तर ती जगभरामध्ये त्याचा प्रतिसाद आणि प्रतिबिंब उमटलं होतं. त्यामुळं अशा वेळेस हा निर्णय येणं हा या समाजासाठी निश्चितच धक्कादायक आहे, चिंतेचं कारण आहे. आणि ज्या समाजातल्या अनेक तरुणांनी याच्यासाठी आत्मबलिदान दिलं, आत्महत्या केल्या, त्यांच्याबद्दलची असलेली सहानुभूती आणि त्याबद्दल असलेला रोष आणि आक्रोश निश्चितपणे बाहेर येईल. परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की समाजातल्याही तज्ज्ञांनी आणि समाजातल्याही कार्यकर्त्यांनी की हे सगळं अपयश जरी दिसत असलं रद्द झाल्यानंतर कायदा, तरी देखील याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं जे मत आहे, सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टींवरती फोकस करून हा निर्णय दिलेला आहे, शेवटी सुप्रीम कोर्टाच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट हे देशाचं सर्वोच्च न्यायालय असं आपल्याला मान्य करावंच लागेल. त्यामुळे हा जो आता अपयश आलेला आहे याच्यामध्ये अडचण आलेली आहे. याच्यामध्ये आता केंद्र आणि राज्य सरकारने ज्या पद्धतीने मिळून एक तोडगा काढायचा आहे, त्याच्या पुढे कसं जाता येईल, नेमकं काय करता येईल. कारण अर्ध आरक्षण टिकवलं आहे, म्हणजे सप्टेंबर 2020 पर्यंत आरक्षण टिकवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल देखील नाकारलेला आहे. तिसऱ्या बाजूला मराठा समाज मागास नाहीये. राज्य मागासवर्ग आयोगाने जे मानांकने घटनेने म्हणजे कायद्यानुसार किंवा ज्या तज्ञानुसार ज्या घटनेनुसार जे राज्य मागासवर्ग आयोगाला जी निर्देशांकाच्या पद्धतीनं सर्वेक्षणाची एक पद्धती दिलेली आहे, ती पद्धती सगळी जर त्या चार्टमध्ये केली जात असेल, त्या पद्धतीचं सर्वेक्षण केलं जात असेल, जितके सॅम्पल्स हवेत, आज देशभरातील अनेक 24 राज्यांमध्ये अशा प्रकारचा रिपोर्ट कुठेही झालेला नाहीये.
जेवढे सॅम्पल्स हवेत त्याच्याही पेक्षा कित्येक पटीनं अधिकचे सॅम्पल्स याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये अंतर्भूत अगदी संजय सर म्हणजे कुठेतरी केंद्र सरकारची भूमिका आता पुढच्या काळामध्ये अतिशय महत्वाची आणि निर्णायक सुद्धा असणार आहे असंच म्हणावं लागेल. तुमच्याशी संवाद हा सुरूच ठेवणार आहोत, अजून सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. मात्र विनायक मेटेंनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा बघूयात, कारण मागच्या अनेक वर्षांपासून विनायक मेटे मराठा आरक्षणासाठी आग्रही आहेत, लढ्यामध्ये सुद्धा उतरलेले आपण अनेक वेळा बघितलाय. सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाच्या बद्दलचा जो निकाल आहे तो निकाल मराठा समाजाच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत काळा दिवस म्हणून गणला जाईल. आत्तापर्यंत जे लाखो करोडो लोकांनी रस्त्यावर येऊन संघर्ष केला, अनेकांनी बलिदान दिलं, ते सगळं आज राज्य सरकार, उद्धवजी ठाकरे सरकार आणि अशोकराव चव्हाणांच्यामुळे पूर्ण व्यर्थ गेलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या लाखो करोडो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून अशोकराव चव्हाण आणि उद्धव ठाकरे निर्धास्त कसे काय राहू शकतात.